नमस्कार. आजची ही कहाणी जी मी तुम्हाला ऐकवणार आहे ती खूपच ज्ञानवर्धक आहे. जे व्यक्ती ही कहाणी पूर्ण मन लावून ऐकतील त्यांच्या घरामध्ये भांडणं होणार नाही. त्यांच्या घरात नेहमी सुख शांती राहील. त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीची सदैव आगमन राहील. हे तर तुम्ही ऐकलंच असेल. ज्यांच्या घरामध्ये रोज भांडणं होतात, कलह होतं, त्या घरामध्ये कधीही बरकत राहत नाही. त्यांच्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मीचं आगमन होत नाही. ज्यांच्या घरात सुखशांती आहे, त्यांच्या घरात नेहमी सुखसमृद्धी येते आणि माता लक्ष्मीचे देखील नेहमी आगमन राहते. ही कहाणी ऐकल्यानंतर आपल्याला हे माहीत होईल, की आपल्या घरामध्ये का भांडणं, कलह करायचा नाहीये आणि ज्यांच्या घरामध्ये भांडणं, तंटा होतो, ते त्या भांडणाला, त्या कलहाला कसे थांबवू शकतात. कारण घरात शांतीचं असणं खूप जरुरी आहे. कारण जिथे सुखशांती असते, तिथेच माता लक्ष्मी वास करते. ज्या घरामध्ये नेहमी क्लेश होत असतात, तिथे माता लक्ष्मीचा निवास राहत नाही. तिथे दुःखाचे आणि दारिद्र्याचे वास करतात. जमेल तर ही कहाणी पूर्ण ऐका. ही कहाणी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप ज्ञान देईल, शिकवण देईल. ही कहाणी एक मोर आणि मोरणीची आहे. याच्या आधी की तुम्ही कहाणीमध्ये व्यस्त व्हाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक देखील करा. चला कहाणी सुरू करूया. एका जंगलामध्ये एक मोर आणि मोरणी राहत होते. मोर आणि मोरणी खूपच आनंदात जंगलात राहत असत. एके दिवशी मोरणी मोराला बोलते की आपल्याला दुसरीकडे जायला हवे, जिथे आपला समाज राहतो. मोर मोरणीला म्हणतो की आपण जर तिकडे गेलो तर लढाई भांडणं होतील. आपण दोघेही जंगलामध्ये किती शांततेत सुखी राहतोय. आपल्याला तिकडे जाण्याची काय गरज? पण मोरणी जिद्द करायला लागते. मग मोरही तयार होतो. मोरणीच्या जिद्द करण्यामुळे ते दोघं उडत एका नगरामध्ये जातात. त्या नगरातील राजा पशुपक्ष्यांची भाषा सहज समजू शकत होता. तो राजा सगळ्या प्रकारच्या पशुपक्ष्यांचा आवाज समजू शकत होता. प्रत्येक जीवजंतूचा आवाज तो चांगल्या प्रकारे समजू शकत होता. ते काय बोलत आहे. दोन्ही मोर आणि मोरणी त्याच नगरात येतात. एक दिवसाची गोष्ट आहे. राजा आपल्या राणीला म्हणत होता, "राणी, मला खूप भूक लागली आहे. मला जेवण वाढ." राणीने 56 प्रकारचे भोजन बनवून राजाला जेवण वाढले. एका हातात जेवणाचे ताट आणि एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन राणी राजाला जेवण घेऊन जाते. राणी तसंच जेवणाचं ताट राजाच्या समोर ठेवते, तर ताटामधून एक भाताचा कण खाली पडतो. तिथेच काही मुंग्या फिरत असतात. एक मुंगी भाताचा कण घेऊन जात असते. राजा बसून हे सर्व बघत असतो. त्या मुंगीजवळ एक मोठा मुंगळा येतो आणि तो बोलतो की हा भाताचा कण मला दे आणि तू जाऊन राजाच्या ताटामधून दुसरा भाताचा कण घेऊन ये. त्यांचं सगळं बोलणं राजा ऐकत होता. राजाला कारण राजाला प्रत्येक पशुपक्षी जनावरांचे बोलणे ऐकू शकत होता. राजाने तसे शिक्षण घेतले होते. राजा ऐकत होता की मुंगळा मुंगीला काय सांगत आहे. मुंगी म्हणाली, "नाही, मी नाही जाणार. जर ही गोष्ट राजाला माहिती पडली, तर राजा मला मारून टाकेल." परत मुंगळा मुंगीला म्हणतो की तू जा, राजाला नाही कळणार." मुंगी परत जाण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्ध्या रस्त्यातून परत येते आणि मुंगळ्याला बोलते की मी नाही जाणार. होऊ शकतं की राजाला समजेल आणि तो मला मारेल. राजा त्या दोघांना बघत होता. तर मुंगळ्याला ही गोष्ट लक्षात येते की राजा आपल्याला बघत आहे. राजाला आपलं बोलणं समजत आहे. मुंगळा परत मुंगीला म्हणतो की हे बघ, राजाला आपलं बोलणं समजत आहे. राजाने आपलं बोलणं ऐकलं आहे, त्यामुळे तो आपल्यालाच बघत आहे. मुंगी मुंगळ्याला म्हणते की जर राजाने आपलं बोलणं ऐकलं असेल आणि राजा हे बोलणं दुसऱ्या कुणाला सांगेल, त्याच वेळेला राजा लगेच दगडाचा बनेल. राजा मुंगळा आणि मुंगीचे बोलणं ऐकतो आणि हसायला लागतो. राजाला हसू येत असते. जसंही राजा जास्त हसतो, राजाचं हसणं ऐकून राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते. ती जशी स्वयंपाकघरातून बाहेर येते तसे तिला राजा हसताना दिसतो. राणी राजाला हसताना बघून विचार करू लागते की माझ्याच हातून काहीतरी चूक झाली आहे. राणी राजाजवळ जाते आणि विचारते की महाराज, माझ्या हातून काही चूक झाली आहे का, की तुम्ही एवढ्या जोरजोरात हसत आहात? राजा राणीला सांगतो की नाही नाही, असं काही नाही, मला सहजच हसायला आलं. राणी जिद्द करू लागते की तुम्हाला मला सांगावं लागेल की तुम्ही का हसत आहात. राजा वारंवार नकार देत होता, कारण राजाला माहित होतं की मुंगीची गोष्ट कोणाला सांगितली तर मी त्याच वेळी दगडाचा बनेल.
त्यासाठीच राजा ही गोष्ट कोणालाच सांगू इच्छित नव्हता. पण राणी वारंवार जिद्द करायला लागते की तुम्हाला मला सांगावं लागेल की तुम्ही का हसत होतात. जर तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करत असाल तर तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्ही का हसत होतात. राजा आता राजा मोठ्या धर्मसंकटात अडकतो. राजा विचार करतो की मी ही गोष्ट राणीला सांगितली तर मी दगडाचा बनेल आणि नाही सांगितली तर राणीचा विश्वास संपेल. राणी खूप जिद्द करायला लागते. म्हणतात ना की स्त्रीहट्ट आणि बालहट्ट हे दोघं खूप बलवान असतात. या दोन्ही हट्टापासून नेहमी वाचून राहिलं पाहिजे. राणीच्या स्त्रीहट्टापुढे राजाला झुकावे लागतं आणि राजा राणीला म्हणतो, ठीक आहे, जर मी ही गोष्ट तुला सांगितली तर तुला नंतर खूप पस्तवावं लागेल. राणी म्हणते की आता तुम्ही म्हणत होतात की काहीच गोष्ट नाहीये आणि आता तुम्ही म्हणतात की मला पस्तवावं लागेल. खूप म्हणजे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि राणी अजून जास्त जिद्द करायला लागते. राजा म्हणतो, ठीक आहे, जर तू नाही ऐकत आहे तर चल एखाद्या जंगलामध्ये मी तुला ही गोष्ट सांगतो. राजा राणी रथामध्ये बसून जंगलामध्ये जायला निघतात. जसंही ते घनदाट जंगलामध्ये जातात तेव्हा राजा सर्व हकीकत राणीला सांगायला सुरुवात करतो. जसं जसं राजा राणीला सांगू लागतो तसं तसं तो हळूहळू दगडाचा बनू लागतो. राजाने अर्धी गोष्ट राणीला सांगितली तसा राजा अर्धा दगडाचा बनला. राजा राणीला म्हणतो की राणी, मी आता हळूहळू दगडाचा बनत चालला आहे, तू नंतर खूप पस्तावशील. राणी म्हणते, हे राजा, थोडीशीच गोष्ट राहिली आहे, तुम्ही ती देखील सांगा. राजा सगळी गोष्ट सांगतो आणि राजा पूर्ण दगडाचा बनतो. राणीच्या जिद्दीमुळे राजा पूर्ण दगडाचा बनतो. राणी रडायला लागते. राणी त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करते पण जड दगड ती हलवू शकत नव्हती कारण राजा खूप जड होता. तिकडे राजा दगडाचा बनला आणि इकडे राणी डोकं आपटत रडू लागली. अंकात करू लागते. प्रत्येक जीवजंतूजवळ मदत मागते. हे सगळं आपल्या डोळ्यांनी मोरमोरणी बघत होते. राणीचा आकांत बघून मोर आणि मोरणीला दया येते. मोर मोरणीला म्हणतो की हा असतो स्त्रीहट्ट. तुझ्या यासाठीच आता मुळे आपण या जंगलात किती सुखी होतो ते या जंगलातील आलो. मोरणी मोराला म्हणते की राणी खूप दुःखी आहे, आपल्याला तिची मदत केली पाहिजे. ही एवढी आकांत करत आहे पण आपण हिची जास्त मदत नाही करू शकत, पण तिची सहानुभूती नक्कीच करू शकतो. असा विचार करून मोर आणि मोरणी राणीजवळ जातात आणि राणीला बोलतात की राणी साहेबा, जे झालं ते चुकीचं झालं, पण तुम्ही थोडा धीर धरा, स्वतःला थोडंसं आवरा. तुमच्या मागे संपूर्ण राज्य आहे. राजा तर दगडाचा झालेला आहे. आता राज्याचा सर्व कारभार तुमच्यावर अवलंबून आहे. राणी मोर मोरणीचं बोलणं ऐकून म्हणते की मी स्वतःला कसं सावरू, कारण माझा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. माझा पती दगडाचा बनला आहे. आता मी काय करू. राणीचं हे बोलणं ऐकून मोरणीच्या तोंडातून निघतं की राजा दगडाचे कसे बनले. राजा तर मनुष्य होते, चांगले होते, मग दगडाचे कसे झाले. राणी त्याच मुंग्यांची गोष्ट सांगू लागली आणि राणी देखील हळूहळू दगडाची बनत चालली होती. राणी दगडाची बनली आणि राजा तर दगडाचा बनलेलाच होता. तेव्हा मोर आणि मोरणीला चिंता सतवायला लागते. मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात. मोर मोरणीला या गोष्टीची चिंता सतावते की हे संकट आपल्यावरही येऊ शकते, कारण राजा त्याच मुंग्यांच्या गोष्टीमुळे दगडाचा झाला आणि राणी देखील त्याच मुंग्यांच्या गोष्टीमुळे दगडाची झाली. मोर मोरणीला बोलतो की आपल्या डोक्यावरही हे संकट आहे, कारण तुम्हा स्त्रियांकडून कुठलीही गोष्ट लपवली जात नाही. मोरणी मोराला म्हणते की आपण इथून दूर जाऊया का. तेव्हा मोर बोलतो की अरे मूर्ख, हे संकट पृथ्वीवर कुठेही गेलो तरी येऊ शकते आणि कळत न कळत देखील ही गोष्ट आपल्या तोंडातून निघाली तरी आपणही दगडाचे होऊन जाऊ.
याच गोष्टीमुळे मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात, खूप चिंतेत राहायला लागतात. रात्रंदिवस हे दुःख त्यांना खात होते. यामुळेच ते ना जेवत असत ना व्यवस्थित झोपत असत. हीच चिंता त्यांना लागून राहिलेली की ही गोष्ट आपल्या तोंडातून निघून जाईल. जर ही गोष्ट चुकूनही आपल्या तोंडातून निघाली तर आपण दोघं पती पत्नी दगडाचे होऊन जाऊ. हाच विचार करून मोराने डोकं चालवले की सर्व मुंग्यांना नष्ट करून टाकेल तर हे संकट टळू शकते, कारण या सगळ्याला मुंग्याच कारणीभूत आहेत. मोर मोरणीला सांगतो की आपण जर सगळ्या मुंग्यांना, ज्या मुंग्या आहेत या सृष्टीमधून संपवल्या तर हे संकट टळू शकते. मोर मोरणी ह्या बाबतीत सहमत होतात आणि सर्व मुंग्यांना खायला लागतात. मोर मोरणीचे एवढे आतंक झाले की सगळ्या मुंग्या बीळ खोदून आतमध्येच राहू लागल्या. मोर आणि मोरणी एवढे नजर ठेवू लागले की त्यांना कुठेही मुंगी दिसली तर ते लगेच तिला दाबायचे आणि खायचे. मोर आणि मोरणीच्या भीतीने सर्व मुंग्या जमिनीत बीळ करून राहू लागल्या. खूपच काळ गेल्यानंतर मुंग्यांना भूक सतवायला लागली, कारण बिळामध्ये तर जेवण मिळत नाही. मुंग्या जशा जेवणासाठी बिळातून बाहेर यायच्या तसा मोर त्यांना दाबून मारून टाकायचा. एक मुंगळा आणि एक मुंगी भुकेने व्याकुळ होऊन श्रीहरी विष्णूचे जोरदार भजन करू लागतात. घनघोर तपस्येमुळे त्यांना हे देखील समजले नाही की ते कुठे आहेत. ते कठोर तपस्या करू लागले. हे बघून श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले आणि त्यांना सांगितले की तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. ते खूप दिवसापासून उपाशी असल्यामुळे श्रीहरी विष्णूंकडे त्यांनी वर मागितला की त्यांच्या पोटाला गाठ मारावी, त्यामुळे त्यांना भूकच लागणार नाही आणि आपल्याला बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही. बाहेर गेलो नाही तर मोर मोरणी त्यांना खाणार नाही, म्हणून त्यांनी विष्णूजवळ असा वर मागितला. भगवान विष्णू म्हणतात तथास्तु आणि मुंग्यांच्या पोटाला गाठ पडते. आजही मुंग्यांच्या पोटाला गाठ आहे, मुंग्यांना पोट नसते. मुंगी आणि मुंगळा श्रीहरी विष्णूंना म्हणतो की आमच्या पोटाला तर गाठ पडली, पण अजूनही आम्हाला मोर आणि मोरणीकडून धोका आहे. ते अजूनही आमची वाट बघत वरती जमिनीवर बसले आहे. ते आम्हाला बघताक्षणी मारून टाकतील. भगवान विष्णू मोर मोरणी आणि मुंगी आणि मुंगळ्यासमोर येतात. भगवान विष्णू मोराला बोलतात की हे मोर, तू मुंग्यांचे शिकार करणे बंद कर. यात मुंग्यांचा काहीही दोष नाहीये. जो दोषी होता तो राजा होता, कारण त्याने पक्ष्यांची भाषा समजण्याचा अभ्यास केला होता. त्यासाठी तो सर्व जीवजंतूंची भाषा समजण्याला सक्षम होता. याच बरोबर भाषा समजण्यासोबतच रूप बदलण्यात देखील सक्षम होता. पशुपक्ष्यांचे रूपही राजा धारण करत होता आणि जेव्हा पशुपक्षींचे रूप धारण करायचा त्यावेळेस राजा संभोग देखील करायचा. जेव्हा ते पशुपक्षी गर्भधारण करायचे तेव्हा राजा मनुष्याचे रूप धारण करून घ्यायचा आणि ह्या पशुपक्ष्यांवर जोरजोरात हसायचा. त्याच्या मूर्खतेमुळेच राजा आज दगडाचा बनला आहे. मोर विचारतो की हे प्रभू, राणीचा काय दोष होता? श्रीहरी विष्णू बोलतात की राजाची पत्नी देखील या पापामध्ये हिस्सेदार आहे, कारण तिने जर राजाला थांबवले असते तर त्याने एवढे मोठे पाप केले नसते.
त्यामुळे राणी देखील पापाची भागीदारी आहे आणि म्हणूनच राणी देखील दगडाची बनली आहे. श्रीहरी विष्णूची गोष्ट ऐकून मोर विचारतो की हे प्रभू, जर ही गोष्ट आम्ही दुसऱ्या कुणाला सांगू तर आम्ही देखील दगडाचे बनू का? श्रीहरी विष्णू म्हणतात की तुमचा श्राप समाप्त झाला आहे. तुम्ही कुणालाही ही गोष्ट सांगितली तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही ही गोष्ट कुणालाही सांगू शकतात. तुमच्यावरून संकट टळलेलं आहे. श्रीहरी विष्णू अंतर्धान होऊन जातात. मोर आणि मोरणी खूपच आनंदित होतात. त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. जर कोणत्याही पशुपक्षीला आनंद होतो तर तो नाचायला लागतो. हीच गोष्ट मोरासोबत झाली. मोराला जेव्हा कळलं की त्याच्यावरून संकट टळलं आहे तर तो आनंदाने नाचू लागला, बागडू लागला. तो आनंदाने वेडा झाला होता. मग जसा ही मोर आपल्या पायांकडे बघतो तर त्याचे पाय फाटलेले, कुरूप झालेले होते. मोर आपल्या पायांकडे बघून रडायला लागतो. मोर विचार करायला लागतो की आधी माझे पाय किती सुंदर होते आणि आता असे कुरूप झाले आहेत, घाण झाले आहेत. माझं संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण माझे पाय घाण कुरूप झाले आहेत. याचे कारण म्हणजे तो मुंग्या खात होता, कारण त्याने खूप साऱ्या मुंग्या मारून मारून खाल्ल्या होत्या. मोरणीने देखील मुंग्या खाल्ल्या होत्या, त्यामुळे त्यांचे पाय फाटले होते. आज पण कोणी माणूस जर मुंग्या खात असेल तर त्याच्या शरीरामध्ये छोटे छोटे दाणे निघतात आणि खूप जास्त प्रमाणात खात असेल तर मनुष्याची देखील स्किन फाटत जाते. साप का कातडी सोडतो? कारण साप देखील मुंग्या खात असतो. त्यामुळे सापाची कात सुटते, त्यामुळे त्याचे शरीर फाटून वेगळे होऊन जाते. असेच मोराचे पाय देखील फाटले होते, कुरूप झाले होते. मोर आपल्या पायाकडे बघून जोरजोरात रडू लागतो. मोरणी मोराला समजवते की नाही, आता जे झालं ते त्याला कोणी थांबवू शकणार नाही. मोर नाचतो आणि जोरजोरात रडायला लागतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहायला लागते. मोरणी मोराला समजवते आणि त्याचे अश्रू खाली पडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते. पण मोरणीचे हात तर नाही, त्यामुळे मोरणी चोचीने अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करते. पण किती आपल्या तोंडात चोचीमध्ये अश्रू ठेवणार? ते अश्रू सरळ मोरणीच्या पोटात जात होते. अशा प्रकारे मोरणी प्रत्येक वेळेस मोराचे अश्रू थांबवायची आणि मोर नाचायचा आणि जोरजोरात रडायचा. मोराचे अश्रू बघून आणि मोरणीचे प्रेम बघून भगवान श्रीहरी विष्णू पुन्हा दर्शन देतात आणि मोर मोरणीला आशीर्वाद देतात की तुमचं प्रेम सदैव असंच राहील. आता याला आशीर्वाद म्हणा किंवा श्राप, यामुळे मोर कधीही संभोग करू शकत नाही. कारण मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू निघतात आणि तेच अश्रू मोरणी धारण करते आणि याच अश्रूंमुळे मोरणी गर्भवती होऊन जाते. भगवान श्रीहरी विष्णू मोर मोरणीला आशीर्वाद देतात की तुमची भक्ती धन्य आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की एक वेळ अशी येईल की मी मोरपीस माझ्या मुकुटमध्ये लावेल. यामुळे म्हणतात की भगवान श्री विष्णू जेव्हा कृष्ण रूपात धरतीवर जन्म घेतात त्यावेळेस ते आपल्या मुकुटमध्ये मोरपीस लावतात. या कहाणीमध्ये बस एवढेच. मी आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही कहाणी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल. धन्यवाद.